बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील आत्मापूर गावात बाळूमामाचे स्थान आहे. अनेक लोकांची श्रद्धा आहे की इथे आल्याने, बाळूमामाचे दर्शन घेतल्याने अनेक असाध्य रोग बरे होतात, अनेक शारीरिक पीडा वेदना दूर होतात. अनेक लोक या गोष्टी मानत नाहीत. अशा लोकांसाठी हा व्हिडिओ नाही. कृपया आपण जर अशा लोकांपैकी असाल तर आत्ताच व्हिडिओ स्किप करू शकता. मित्रांनो, बाळूमामाचे किती अवतार आहेत हे आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. मित्रांनो, बाळूमामा म्हणतात, ज्याची माझ्यावर खरी भक्ती आहे आणि ज्याला माझ्याकडे यायची ही इच्छा आहे, पण संकट आडवी येतात म्हणून त्याला येता येत नाही, त्यासनी मला एकच सांगायचं आहे, तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मीच तुमच्याकडे येतो. मी कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, दारात एखादी गाय, मुका प्राणी किंवा एखादी गरीब व्यक्ती आली असेल तर तिला पोट भरून खायला द्या, पोट भरून पाणी द्या. मित्रांनो, एखाद्या दिवस पैसे देऊ नका. बाळूमामाने सांगितले आहे, पैसे देऊ नका, पोट भरून खायला द्या, पुण्य लाभेल. मित्रांनो, तुम्ही कोरोना काळात तुम्हाला यूट्यूबवर किंवा व्हॉट्सअपला समजलेच असेल की बाळूमामाने हे सर्व 1932 साली सांगितलं होतं. अशी एक महामारी येईल की सारं देव कुलपाच्या आत दडून बसतील, पण ह्या बाळूचा झेंडा बोरड्या माळावर फडकत राहील. कोरोना काळातच साऱ्यांनी बघितलं, सारी मंदिरे बंद होती, पण 17च्या 17 पालख्या अहोरात्र सुरू होत्या. एक दिवस सुद्धा बंद होती का बंद केली नाही. कसं आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही मनापासून बाळूमामाची पूजा आणि नामस्मरण केले की तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येईल बघा. आणि हे 100% आहे, तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, बाळूमामाच्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे की ती होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करते बघा मित्रांनो, जर तुम्ही आदमापुरात कधी गेला नसाल किंवा जाणार असाल, तेव्हा मित्रांनो भंडाऱ्याला कधी नाही म्हणू नका. कपाळ भरून भंडारा लावा मित्रांनो, कारण हा भंडारा एवढे मोठे काम करतो की जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर मित्रांनो त्यासनी हा भंडारा लावा, पाण्यात टाकून प्यायला द्या, असा बरा होतोय बघा तो. बघा, तुम्हाला त्या डॉक्टरची पण गरज नाही पडणार. तुमच्या व्यवसायात अडथळ्यात असेल तर हा चिमडबाण भंडारा दारात पुका, बघा कसा फरक पडेल. फक्त कसं आहे मित्रांनो, कोणतेही काम करताना ते मनापासून करा. तर मित्रांनो, तुमच्या घरात जर बाळूमामाचा फोटो असेल, दर अमावस्याला हार घालून, मामाला आंबेलचा नैवेद्य दाखवून, मामांचे नामस्मरण करून घेऊन बघा. हा उपाय करून बघा. देवळात जाऊन नारळ फोडावा. मित्रांनो, देवाला जोडलेले हात आणि मामांचे केलेले नामस्मरण कधी मामा उदार ठेवत नाही. मित्रांनो, तुम्ही कधी पाहिले का, मामांचा भक्त आहे आणि तो लिंबू ज्योतिषावर विश्वास ठेवतोय. जय बाळूमामा. मित्रांनो, जी ताकद यमात नाही, ती डॉक्टरात नाही, कुठल्या ज्योतिषाकडे नाही, ती ताकद माझ्या देवात बाळूमामाच्यात आहे. कसं आहे मित्रांनो, आज मामांची भक्ती करायची, पूजा करायची, मनातील इच्छा देवाला सांगायच्या आणि त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की दुसरा देव किंवा दुसरा आता ट्रेंड सुरू झाला आहे की कोणता तरी फोटो लावा किंवा ज्योतिषाकडे जाऊन त्याची बांधणी करा किंवा मग लिंबू मिरच्यांचा प्रकार, बाहुली किंवा मग लवंग घ्या, कपड्यात बांधा, इथे लावा, हा मंत्र म्हणा. ही सर्व अयोग्य निर्णय आहे मित्रांनो, तसे करू नका. आज ना उद्या मामा तुमच्यावर प्रसन्न होणार. मित्रांनो, मामाने असे सांगितले आहे की दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची बायको आणि दारू ह्या गोष्टी सापापेक्षा पण विषारी आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीपासून लांबच राहत जावा. मामा म्हणतात, नकळत तुमच्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस ते सर्व खरं होईल. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.